व्यवसायाला सुरुवात करताना बँकेत जाऊन अकाउंट उघडायचं म्हटलं तर किती सोपी गोष्ट आहे. पण त्यासाठी नेमकी कोणती कागदपत्रं हवीत हे माहीत नसेल तर हे सोपं कामही अवघड होऊन जातं. त्यामुळेच आजच्या एपिसोडमध्ये आपण अकाउंट ओपन करणं म्हणजे नेमकं काय करायचं, ते कसं उघडायचं, एका व्यावसायिकाला किती अकाउंट ओपन करता येतात, करंट अकाउंटमध्ये कॅश फ्लो कसा मेंटेन करायचा, या सगळ्या शंकांची उत्तरं आपण शोधणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. व्यवसायाला सुरुवात करताना पहिल्या दिवसापासून फायनान्सेस चोखपणे कसे सांभाळायचे याची माहिती या एपिसोडमध्ये आपण घेणार आहोत. माझ्यासोबत आहे निरंजन मेढेकर, फाउंडर साऊंड्स ग्रेट LLP. हॅलो अर्पिता, मस्त थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयासोबत आज चर्चा करणार आहोत. कारण नवीन व्यवसायाला सुरुवात करताना एक उत्साह असतो प्रत्येक व्यावसायिकालाच, आणि पहिली पायरी असते की अकाउंट ओपन करायचं. पण बऱ्याचदा काय होतं की माहिती नसतं की ही नेमकी प्रोसिजर काय आहे, आणि असं वाटतं की सेव्हिंग अकाउंट उघडण्याची जशी प्रोसिजर असते तसंच बिझनेस अकाउंट उघडण्याची पण प्रोसिजर असेल, पण यात जराशी तफावत असते. तर या सगळ्या गोष्टी आपण आता डिस्कस करणार आहोत. पहिला प्रश्न विचारतो, व्यवसाय करत असताना किंवा सुरू करताना नेमकं कोणत्या प्रकारचं खातं उघडायचं? म्हणजे सेव्हिंग अकाउंट जर असेल तर करंट अकाउंट उघडण्याची काय गरज असते बरं? निरंजन, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे एवढ्यासाठीच की करंट अकाउंट जेव्हा एखाद्या व्यक्ती बिझनेस करत नसतो तेव्हा तो उघडत नाही किंवा तो उघडायची त्याला गरज भासत नाही. मग व्यावसायिकाला नेमकं करंट अकाउंट ओपन करावंसं का वाटतं किंवा का करावं? तर सगळ्यात महत्त्वाचा फरक हे समजून घेऊ की करंट आणि सेव्हिंगमध्ये काय असतो. तर सेव्हिंग अकाउंट म्हणजे तुम्हाला बेसिकली तुमच्या सेव्हिंग्ज, एक्सेस फंड्स जिथे तुम्ही ठेवू शकता अशी जागा. वेअरॅज करंट अकाउंट म्हणजे जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या उलाढाली होणार आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुमच्या कस्टमरकडनं किंवा तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत. तर ह्याचा जो व्हॉल्यूम आहे ना तो खूप जास्त असू शकतो आणि सुरुवातीला जरी तो कमी असला तरी तो नंतर वाढणार आहे. आणि त्या पद्धतीच्या उलाढाली करण्यासाठी करंट अकाउंट सेट असतं. आणि करंट अकाउंटचा पर्पजच हा आहे, व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी करंट अकाउंट ओपन केलं जातं. सो करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट हा मेजर डिफरन्स आहे याच्यातला. आता तुझा प्रश्न असा होता की करंट अकाउंट असलंच पाहिजे का? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे करंट अकाउंटमध्ये वेगवेगळे बेनिफिट्स असतात जे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी सेट केलेले असतात. जसं OD फॅसिलिटीज किंवा त्यांना प्रेफरन्सेस मिळतात, त्यांना वेगवेगळ्या क्रेडिट फॅसिलिटीज मिळू शकतात किंवा MSME कॅटेगरीमध्ये सुद्धा ते लिंक्ड असतात. सो बेसिकली करंट अकाउंट हे व्यवसायासाठी तयार केलेलं बँकेचं सेपरेट सेगमेंट आहे आणि त्याच्या थ्रू व्यवसाय ग्रो करण्यासाठी, प्रेफरन्स मिळण्यासाठी म्हणून करंट अकाउंट ओपन करायचं असतं. ओके, मी तो आत्ता बोलताना वेगवेगळ्या फॅसिलिटीज पण सांगितल्यास करंट अकाउंटच्या, त्याविषयी आपण बोलूच. पण म्हणजे मुख्य फरक सेव्हिंग आणि करंटमधला हा आहे की करंट अकाउंट जर तुमचं असेल बिझनेसचं तर तुम्ही महिन्याला कितीही उलाढाली केल्या त्या अकाउंटमध्ये, म्हणजे कितीही काय म्हणू डिपॉझिट्स केले किंवा विड्रॉल्स केले तरी चालतात. हो. जे सेव्हिंग अकाउंटला काही लिमिटेशन असतं? नाही, सेव्हिंग अकाउंटचा पर्पज त्याच्या नावातच आहे, सेव्हिंग्जसाठी आहे. वेअरॅज करंट अकाउंट हे बिझनेस स्पेसिफिक अकाउंट आहे. ओके. इव्हन मल्टी करन्सी जर ट्रान्झॅक्शन्स असतील, म्हणजे तुमचे काही कस्टमर आउट ऑफ इंडिया असतील तर ते जे फंड्स येणार आहेत ते करंट अकाउंटमध्ये प्रोसेसिंग त्याची किंवा फास्ट आहे किंवा इझी आहे म्हणून करंट अकाउंट. अच्छा. पण मग आता करंट अकाउंट उघडायचं आहे बिझनेसचं आणि बिझनेस नुकताच सुरू केलेला आहे, तर काय नेमके डॉक्युमेंट्स लागतात बरं? करंट अकाउंट ओपन करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा एंटिटी टाईप काय आहे त्यावर हे डॉक्युमेंट डिफाईन केले जातात. आता असं आपण समजू की ही एखादी कंपनी आहे किंवा LLP आहे जिचं करंट अकाउंट ओपन केलं जात आहे. अशा वेळी त्यामध्ये असणारे पार्टनर्स किंवा डायरेक्टर्स
यांचे डॉक्युमेंट्स पॅन, आधार हे लागतात, फोटो लागतो त्यांचा. शिवाय LLP किंवा कंपनीचे इनकॉर्पोरेशनचे डॉक्युमेंट्स लागतात, म्हणजे डीड किंवा मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल ऑफ असोसिएशन किंवा काही स्पेसिफिक गोष्टी असतात एखाद्या व्यवसाया स्पेसिफिक. म्हणजे जर मी एखादं हॉटेल काढत असेल तर मला फूड लायसन्स असणं आवश्यक आहे. मेडिकल शॉप असेल तर मला ड्रग लायसन्स असणं आवश्यक आहे. सो त्या व्यवसायाच्या स्पेसिफिक काही लायसन्सेस असतात. ते सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी आहे करंट अकाउंट ओपन करायला. जर प्रोप्रायटरी बिझनेस असेल तर अशा वेळी जो प्रोप्रायटर आहे त्याचे पॅन, आधार, फोटो हे 3 गोष्टी तर पाहिजेतच. शिवाय बिझनेसचा प्रूफ लागतो. बिझनेसचा प्रूफ म्हणजे शॉप ॲक्ट असू शकतं, उद्यम आधार असू शकतं. या गोष्टी बिझनेससाठी, बिझनेसची आयडेंटिटी क्रिएट झाली आहे ह्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणून या गोष्टीसुद्धा प्रोप्रायटरीला लागतात. आणि शिवाय आपण म्हटलो तसं की एखादा बिझनेस स्पेसिफिक लायसन्स असेल तो सुद्धा या गोष्टींसाठी लागतो. सो पॅन, आधार, फोटो आणि इनकॉर्पोरेशन रिलेटेड, बिझनेसच्या एस्टॅब्लिशमेंट रिलेटेड कागदपत्र. बरोबर. आणि मला वाटतं याच्यात आणखी एक ॲडिशन म्हणजे ॲड्रेस प्रूफही लागतं. हो, अगदी महत्त्वाची गोष्ट आहे ही. पण मग ही सगळी प्रोसिजर केली की करंट अकाउंट उघडायला किती वेळ लागतो? इमिजिएट उघडून मिळतं का त्याला काही वेळ लागतो? हा प्रश्न ना बँक स्पेसिफिक आहे. म्हणजे काही बँका, मी माझ्या अनुभवातनं सांगू शकते, काही बँका 24 तासात सुद्धा करतात. पण ॲव्हरेज जर पिरियड कन्सिडर केला तर साधारण 3 किंवा 4 वर्किंग डेज लागतात. ओके. मग आता माझा बिझनेस आहे आणि माझं एक करंट अकाउंट आहे आणि आता उलाढालही चांगली चालू आहे व्यवसायाची, 1-2 वर्ष झालेली आहेत. तर मी अजून एखादा करंट अकाउंट उघडू शकतो का एका बिझनेसनी एकच करंट अकाउंट ऑपरेट करणं अपेक्षित असतं? निरंजन, ह्याला ना उत्तर मी असं देईन, म्हणजे आकड्यात देण्याच्या ऐवजी मी असं म्हणेन गरजेप्रमाणे ठरवूया. म्हणजे मला जर गरज असेल तर मी मल्टिपल अकाउंट्स ओपन करू शकते. म्हणजे कुठलाही लॉ किंवा कुठलाही बँकिंग रेग्युलेशन्स ॲक्ट असं म्हणत नाही की एवढेच अकाउंट एक व्यक्ती हँडल करू शकतो. पण तुम्ही जेवढे बँक अकाउंट ओपन करणार तेवढं तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट आणि टाईम वाढणार आहे. म्हणजे माझं एक अकाउंट असेल तर मला मिनिमम बॅलन्स एकाच अकाउंटमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे 10 अकाउंट असतील तर मिनिमम बॅलन्स माझा मल्टिप्लाय बाय 10 होणार आहे. शिवाय मला सगळीकडे बँक चार्जेस द्यायचे आहेत, त्यांचे अकाउंटिंग करायचं आहे. म्हणजे माझी कॉस्ट आणि टाईम इन्व्हॉल्वमेंट खूप वाढते. त्यामुळे जितकी गरज आहे तेवढेच अकाउंट्स ओपन करावेत एंटिटीने. जसं आपण ग्रो होतोय किंवा एखादा कायदा आहे ज्याच्यामुळे आपल्याला अकाउंट ॲडिशनल ओपन करायला लागतात, अशा वेळी आपण नक्कीच त्याचा विचार करायचा आहे. तू आत्ता म्हणालीस की गरजेप्रमाणे हे ठरवायला पाहिजे की करंट अकाउंट एकच असावं का मल्टिपल असावीत. तर ही गरज म्हणजे नेमकं काय? म्हणजे टॅक्स पर्पजसाठी का आणखी काही त्यात अपेक्षित आहे? निरंजन, हा प्रश्न ना बिझनेस स्ट्रॅटेजीशी संबंधित आहे. म्हणजे व्यावसायिकांना नेमकं कसं त्यांचे बुक्स बघायचे किंवा कशा पद्धतीने हँडल करायचे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कोणत्या पद्धतीचा हा बिझनेस आहे, किती स्केल असणार आहे बिझनेसचा, आणि तुम्ही जे काही त्याचं मॅनेजमेंट केलं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन त्याचं आहे, ते नेमक्या कोणत्या पद्धतीने बघता, ते सोपं करण्यासाठी काही मेकॅनिझम आहेत का. तर तू जो प्रश्न विचारला की गरज म्हणजे नेमकं काय, तर मी असे बिझनेसेस बघितलेत की ज्यांचे 2 अकाउंट असतात. एक कस्टमरकडनं पैसे रिसीव्ह करण्यासाठी म्हणजे रिसिप्टसाठी, आणि एक फक्त पेमेंटसाठी. म्हणजे ते कॅश फ्लो मॅनेजमेंट, वर्किंग फ्लो मॅनेजमेंट त्यांच्या बँक अकाउंट थ्रू करतात. म्हणजे जे काही पैसे जमा झालेत करंट अकाउंटमध्ये ते त्यांनी एका इन्व्हेस्टमेंट म्हणजे FD, ऑटो FDशी अटॅच केलेत. सो एक पर्टिक्युलर, समजा फॉर एक्झाम्पल 5 लाखाचा कॅप टाकलाय रिसिट्स अकाउंटला, आणि 5 लाख ज्या दिवशी क्रॉस होतात त्या दिवशी ऑटोमॅटिकली ती FDमध्ये कन्वर्ट होते बॅलन्स. आणि कंपनी एक्सपेन्सेससाठी वेगळं अकाउंट मेंटेन करते आणि एक्सपेन्सेस कंट्रोल करते. म्हणजे माझ्याकडे किती कॅश आहे तर एक अकाउंट ओपन केलं, एक अकाउंटचा बॅलन्स बघितला की त्यांचं काम झालं. इतकं त्यांनी सोपं केलंय. किंवा काही काही कंपन्या प्रोजेक्ट स्पेसिफिक बँक अकाउंट ओपन करतात. म्हणजे माझा समजा पुण्यात 4 प्रोजेक्ट सुरू आहेत माझे, तर अशा वेळी 4 बँक अकाउंट थ्रू त्याची प्रॉफिटेबिलिटी चेक केली जाते. किंवा GST नंबर आहेत माझे मल्टिपल, तर मग मल्टिपल बँक अकाउंट ओपन करून त्याचे रिसिट्स आणि पेमेंट, प्रॉफिटेबिलिटी त्या GST नंबर स्पेसिफिक मॅच केली जाते. सो असे प्रकार आहेत. किंवा एखादं व्हॅरिएशन आणि एक सांगेन
की एक्सपोर्ट रिलेटेड बँक अकाउंट वेगळं आहे आणि इंडियन बिझनेस रिलेटेड अकाउंट वेगळं आहे. सो तुम्ही तुमच्या बिझनेसचं कसं सेगमेंटेशन करताय, तुम्हाला त्याचे कॅश फ्लो कसे बघायचे त्याचा विचार करून गरज ठरवावी. त्या गरजेप्रमाणे बँक अकाउंट ओपन करावे. आता तुझा दुसरा क्वेश्चन असा होता की GST किंवा TDS किंवा ॲडव्हान्स टॅक्सेससाठी अकाउंट ओपन करावं का? कारण बिझनेसेसना सुरुवातीला असं असतं की पैसे आले की ते लगेच वापरले जातात, कारण कट टू कट पोझिशन असू शकते. अशावेळी GSTचा जो काही कंपोनंट रिसीव्ह झालाय तो पण वापरला जातो आणि मग असं होतं की आता GSTचे पैसे नाही आहेत भरायला. मिळाले तर होते पण नाही आहेत. मग अशावेळी बिझनेस सुरुवातीला एक अकाउंट ओपन करून तिथे GST अमाऊंट, TDS अमाऊंट किंवा ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे त्याचं ॲक्युम्युलेशन असं करत राहतं आणि ज्या त्या वेळेला टॅक्स पेमेंट्स करत राहतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शिस्त पाळणं. बँक अकाउंट ओपन केल्यानंतर त्या रिलेटेड सगळ्या गोष्टी पाळल्याच पाहिजेत. म्हणजे मिनिमम बॅलन्स ठेवणे, KYC करणे, वेळोवेळी बँकेला अपडेट करणं. म्हणजे पत्ता बदललाय तर लगेच बँकेला कळवलं पाहिजे की ओके आमचा चेंज झाला ॲड्रेस आणि हा त्याचा ॲड्रेस प्रूफ. याच्यामुळे ना तुमचं लाईफ स्मूथ होऊ शकतं व्यवसायाचं आणि तुम्हाला नंतर जे वेळ द्यावा लागेल आणि जो काही ताप सहन करावा लागेल त्याची प्रोबॅबिलिटी कमी होत जाते. खूपच चांगले मुद्दे तू हायलाईट केलेस आणि हे जाणवतंय की बँक अकाउंट थ्रू पण आपण कॅश फ्लो कसा उत्तम प्रकारे मॅनेज करू शकतो बिझनेसचा. तर अर्पिता, करंट अकाउंट थ्रू पण आपण काही सेव्हिंग्स करू शकतो का? याच्या काही साध्या सोप्या टिप्स तू सगळ्या व्यावसायिकांना सांगशील? म्हणजे काय आहे की करंट अकाउंट जे असतं ते बेसिकली 0 इंटरेस्ट देतं तुम्हाला. म्हणजे त्याच्यावर इंटरेस्ट मिळत नाही. तुम्ही बँकिंग रिलेटेड मल्टिपल फॅसिलिटीज वापरू शकता करंट अकाउंटच्या. मग अशावेळी बिझनेसमध्ये जेव्हा ॲक्युम्युलेटेड फंड्स असतात किंवा त्यांना मुद्दाम इन्व्हेस्टमेंट करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड क्रिएट करायचं असेल स्वतःचा काही ॲक्युम्युलेशन पुढच्या काही पर्पजसाठी, तर अशावेळी करंट अकाउंट काही फॅसिलिटीज देतं. जसं ऑटो FD फॅसिलिटी आहे. म्हणजे तुम्ही एखादं लिमिट सेट करून द्या. फॉर एक्झाम्पल 50,000. ज्या दिवशी करंट अकाउंटचा बॅलन्स 50,000पेक्षा जास्त होईल त्यावेळी ऑटोमॅटिकली एक FD तयार होईल. या FDवर तुम्हाला आयडेंटिफाईड म्हणजे बँक आधीच सांगते एवढा रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की अशावेळी व्यावसायिकांना असं वाटतं की आता माझे पैसे अडकले, आता 12 महिन्यांनी एकदम मिळणार. बरोबर. तर तसं नाही आहे. ती ना FD व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीच तयार केलेलं ते फीचर आहे बेसिकली. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा चेक टाकला की ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 लाख 2 लाख किंवा तुमच्या लिमिटपेक्षा जास्त विड्रॉ करायचं आहे, तर ती FD ऑटोमॅटिकली मॅच्युअर होते आणि तुमचा चेक क्लिअर होतो. सो तुम्हाला तिथे सतत जाऊन सांगायची गरज नाही आहे किंवा इन्स्ट्रक्शन द्यायची आहे किंवा एखादं बटन क्लिक करायचं आहे, असं काही करायचं नाही आहे. ती ऑटो FD क्रिएट होणार आणि मॅच्युअरसुद्धा होणार आणि त्याचा इंटरेस्ट बँक आधीच सांगते की क्वार्टरली देणार आहे, ॲन्युअली देणार आहे. तर आयडेंटिफाईडमध्ये इंटरेस्ट पण मिळणार. सो हा इंटरेस्ट जरी मायनर दिसत असला तरी सेव्हिंग हॅबिट्स डेव्हलप होतात. दुसरा, फूल ना फुलाची पाकळी. सो बेसिक मेंटेनन्स तुमचा जरी बँकेचा निघाला तरी तो फायद्याचा असतो. सो इन्व्हेस्टमेंटसाठी प्रोत्साहन देण्यासाठी वगैरे हे टूल्स आपण वापरू शकतो किंवा बँकेत जाऊन विचारू शकतो की माझा बिझनेसचा पॅटर्न हा आहे, मला इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, तर नेमके काय प्रोडक्ट्स आहेत तुमचे किंवा कुठले फीचर्स आहेत जे मला सूट होतील. सो अशा पद्धतीने माहिती पण घेऊ शकतो. दुसरे काही फीचर्स जे फार महत्त्वाचे आहेत ते म्हणजे क्रेडिट कार्ड. बँक करंट अकाउंट होल्डर्सना क्रेडिट कार्ड पण इश्यू करते किंवा आणि काही गोष्टी ज्या तुमचे करंट अकाउंट ऑपरेशन ॲडमिनिस्ट्रेशन सोपं करू शकतात किंवा तुमचा वेळ कमी कन्झ्युम करू शकतात. ते म्हणजे तुमचे जे अकाउंट्स मॅनेज करतात किंवा ज्यांना तुम्हाला फक्त डिस्प्ले ॲक्सेस द्यायचा आहे त्या लोकांना बँक डिस्प्ले ॲक्सेस देते. म्हणजे तुम्ही फक्त बँकेला रिक्वेस्ट द्यायचं आहे, रिक्वेस्ट लेटर, की मला एक ॲडिशनल डिस्प्ले ॲक्सेस हवा आहे. तुम्हाला तो डिस्प्ले ॲक्सेस मिळतो. मग ती व्यक्ती फक्त अकाउंट ओपन करून पासबुक त्याचं किंवा स्टेटमेंट त्याचं डाउनलोड करू शकते. कुठले ट्रान्झॅक्शन आहेत, कुठले चेक टाकलेले आहेत आणि अजून प्रोसेस नाही झाले नाही आहेत, ही सगळी माहिती ते देऊ शकतात.
ते कुठल्याही पद्धतीचं ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीत. दुसरा ॲक्सेस असतो लिमिट ॲक्सेस, म्हणजे एखाद्या व्यक्तीला 50,000चं लिमिट दिलं आहे, तर अशी व्यक्ती 50,000पर्यंतचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकते. आता या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन बँकिंग ऑप्ट केलं पाहिजे. आता ऑनलाईन बँकिंगचं आपण पॉडकास्टच्या आधी डिस्कस करत होतो की फ्रॉड्स वगैरे आहे. करेक्ट. कारण बऱ्याचदा कन्सर्न तोच असतो की बाबा ऑनलाईन बँकिंग आणि त्याच्या थ्रू सेव्हिंग त्याला जर अटॅच केली तर मग ही रिस्क वाढते का? ऑनलाईन बँकिंग हे ना दुधारी तलवारीसारखं आहे. म्हणजे जर आपण व्यवस्थित वापरलं तर त्या धारेचा किंवा त्या टूलचा खूप उपयोग होणार आहे आपल्याला. सो बेसिकली ती इन्फॉर्मेशन किंवा तो जो डेटा आहे, पासवर्ड्स आहेत, युजर आय डी आहे, हे कोणाबरोबर शेअर नाही करायची, ही पहिली काळजी घ्यायची. दुसरं, जेव्हा केव्हा ऑनलाईन बँकिंग ॲक्सेस करत असाल तेव्हा नोन नेटवर्कमध्येच ॲक्सेस करायचं. म्हणजे कॅफेमध्ये गेलोय किंवा पब्लिक डोमेनमध्ये जाऊन ऑनलाईन बँकिंग नाही करायचं. आणि अँटीव्हायरस असलेल्या सिस्टीम्सच वापरायच्या. व्हॅलिड लायसन्स असले पाहिजेत सगळ्या गोष्टींचे. या गोष्टी केल्या ना तर ही काळजी घेतली जाते. दुसरी बाजू, मी बँकिंग करणाऱ्या, बँकेमध्ये एम्प्लॉई असलेल्या या लोकांची सुद्धा या विषयावर जेव्हा बोलते तेव्हा ते म्हणतात की बँक पूर्णपणे काळजी घेत असते, पण युजर जो असतो तो कधी कधी त्याच्या मोबाईल थ्रू जेव्हा ॲक्सेस करत असतो तेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी ॲप थ्रू काहीतरी क्लिक करतो आणि मग फ्रॉड्स वाढतात किंवा त्याचे प्रमाण त्यांना जास्त आढळलं आहे. सो आपण जर काळजी घेतली आणि ऑनलाईन बँकिंग व्यवस्थित केलं तर ते खरंच बिझनेसच्या दृष्टीने, बिझनेसच्या फास्ट पेमेंट्स किंवा रिसीटच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. किंवा आजकाल QR कोड सर्रास वापरले जातात, तर हे करंट अकाउंटमध्ये QR कोड फॅसिलिटीज इझिली मिळते. सो ह्या सगळ्या फॅसिलिटीज समजून जर ते एंटायर प्रोडक्ट एक्सप्लोअर करता आलं तर बिझनेसचा वेग वाढतो आणि तुम्ही टेक्नॉलॉजी पण अडॉप्ट करत असता. अगदीच. मला वाटतं की या सगळ्या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि नेट बँकिंगकडे साशंकतेने बघण्यापेक्षा तू म्हणलीस तसं जर आपण ती सेफ्टी सिक्युरिटी एन्श्युअर केली आपल्या सिस्टीम्समध्ये तर त्याच्या इतक्या त्यांनी खरंच बिझनेसचा पेस हा डबल होऊ शकतो. आता मला सांग की कॅश फ्लो हा एक खूप महत्त्वाचा पार्ट असतो कुठल्याही बिझनेसमध्ये. तर हा कॅश फ्लो पण करंट अकाउंट थ्रू आपण खूप ट्रान्सपरंटली किंवा एफिशियंटली हँडल करू शकतो. नक्कीच. म्हणजे हे जे काही कॅश फ्लो प्रकरण आहे ते करंट अकाउंट थ्रू अतिशय सोप्या पद्धतीने करता येतं, निदान व्यवसायाच्या सुरुवातीला तरी. कारण सुरुवातीला तुम्हीच करता धरता असता, वन मॅन शो सुरू असतो. अशा वेळी जर तुम्ही 2 बँक अकाउंट ओपन केले, एक पैसे मिळवण्यासाठी म्हणजे बँकेत रिसिट्स अकाउंट, म्हणजे कस्टमरचे पैसे त्याच अकाउंटला येतील, आणि एक फक्त खर्चासाठी. सो अशा वेळी काय होईल की तुम्हाला तुमचा बजेटेड खर्च माहिती आहे की फॉर एक्झाम्पल माझ्याकडे या महिन्यात 1,00,000 रुपये खर्च होणार आहेत. अशा वेळी बँकेच्या रिसिट्स अकाउंटमधनं 1,00,000 रुपयेच पेमेंट अकाउंटला ट्रान्सफर करायचे आणि तिथूनच खर्च करायचे. सो त्याच्यामुळे काय होईल, ऑटोमॅटिकली तुमच्या अनावश्यक खर्चांवर टाळा बसेल, म्हणजे तुम्ही करणारच नाही. आवश्यक गोष्टी ज्या बजेटेड आहेत तेवढ्याच केल्या जातील आणि जो एक्सेस फंड आहे किंवा जी एक्सेस अमाऊंट आहे ती आयदर ऑटो स्वीप अकाउंटमध्ये इन्व्हेस्ट होईल किंवा तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या इमर्जन्सी फंड्समध्ये त्याचा उपयोग होईल. सो या मेकॅनिझम थ्रू तुम्ही कॅश फ्लो मॅनेज करू शकता. शिवाय तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट्स वगैरे जेव्हा करताय तेव्हा त्याचा किती EMI येणार आहे किंवा त्याचं नेक्स्ट मंथमध्ये किती ड्यू असणार आहे याचा विचार करूनच आज खर्च करा. सो अशा पद्धतीने तुम्ही कॅश फ्लो मॅनेज करू शकता. पण हे सगळं ना व्यवसायाच्या स्वरूपावर अवलंबून आहे. आम्ही जनरली असं सांगतो की व्यवसायात तुम्हाला शिकवतो की किती महिन्याचा कॅश फ्लो किंवा रनवे म्हणतो आम्ही त्याला, की समजा माझा दर महिन्याचा खर्च 1,00,000 रुपये, तर मला पुढच्या 6 महिन्यात 6,00,000 रुपये लागणार आहेत, जर बजेट पण तसंच असेल तर. तर हे 6,00,000 रुपये माझ्याकडे कायम असले पाहिजेत. पण हा 6 महिन्याचाच रनवे असला पाहिजे असं नाही. तुमचा व्यवसाय तुम्हाला शिकवत असतो, काही बिझनेसेसना 3 महिन्याचाच रनवे लागतो. सो तुम्ही कायम तुमच्याकडे एवढे फंड्स ठेवा की तुमचे पुढचा जो काही वर्किंग कॅपिटल रनवे आहे तो कायम तुमच्याकडे राहील, ज्याच्यामुळे तुमचा बिझनेसचं प्रेशर कमी होईल आणि तुम्ही ग्रोथकडे लक्ष देऊ शकाल. आणि हा जो आपण रनवे म्हणतोय म्हणजे तो 3 महिने 6 महिने, तर हे FD करणं
अपेक्षित आहे का? आणखी कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण ते इन्व्हेस्ट करू शकतो? मल्टिपल ऑप्शन्स आहेत. म्हणजे एफ-डी एक असू शकतो किंवा टेम्पररी इन्व्हेस्टमेंट्स. मी आत्ता जसं म्हटलं की ऑटोमॅटिकली बरोबर. क्रिएट होतात आणि मॅच्युअर होतात, किंवा काही जण म्युच्युअल फंड्स किंवा इतर इन्व्हेस्टमेंट्समध्ये पण करतात. पण अशा वेळी बिझनेस स्ट्रॅटेजी महत्त्वाची. दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात असलेले रिस्क समजून घेणं. म्हणजे एफ-डी केलं तर लॉकिंगची रिस्क आहे, म्युच्युअल फंड केलं तर मार्केटची रिस्क आहे. सो कुठली रिस्क आपल्याला सूट होते हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी आपण व्यवसाय करतोय, जो व्यावसायिक आहे त्याला काही सीझन आहे का? म्हणजे फटाके विक्री करणारा व्यावसायिक असेल तर दिवाळी किंवा इतर सणांच्या वेळेला त्याच्याकडे इन्फ्लो खूप असतो. त्या मानाने एक्सपेन्सेस जे असतात ते फिक्स तेच असतात. फक्त तुमचे जे काही प्रोडक्ट रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत ते व्हेरिएबल चेंज होतात. तर अशा वेळी या सीझनचा उपयोग करून कॅश ॲक्युम्युलेट केली पाहिजे. आणि जेव्हा ऑफ सीझन असतो, जसा पावसाळा किंवा आता सण नाही आहेत किंवा काहीच नाही आहे, अशा वेळी फटाके विक्री म्हणजे त्याच्यामध्ये मंदी असते एक प्रकारची. तर अशा वेळी हा कॅश फ्लो ॲक्युम्युलेशनचा जो प्रकार आपण डिस्कस केला किंवा जी ॲक्युम्युलेटेड फंड आहेत त्याचा उपयोग तुम्हाला ऑपरेशन्ससाठी, मंथली एक्सपेन्सेससाठी होणार आहे. सो अशा पद्धतीने व्यवसायाचा प्रकार काय आहे, तुमच्या लायबिलिटीज काय आहेत, तुमचे प्रोजेक्शन्स काय आहेत, ह्याचा विचार करून बँकिंग करा, बँक अकाउंट्स मॅनेज करा, काम सोपं करा आणि टेन्शन जितकं कमी असेल तेवढा बिझनेस ग्रोथसाठी तुम्ही विचार करू शकणार आहे. मला असं वाटलं की म्हणजे सुरुवातीला असं वाटत होतं की करंट अकाउंट ओपन करणं आणि मेंटेन करणं हा खरं तर खूप साधा सोपा विषय आहे असं दिसतं. पण तू जे म्हणतेस की बिझनेसचं प्रेशर का जनरेट होतं, तर बऱ्याचदा तो कॅश फ्लो नीट मॅनेज न केल्यामुळे, आणि करंट अकाउंट थ्रू तुम्ही तो उत्तम प्रकारे करू शकता हे तू सांगितलंस. एक शेवटचा प्रश्न, करंट अकाउंट मेंटेन करताना कोणत्या गोष्टी नक्की कराव्यात आणि काय आवर्जून टाळावं, म्हणजे डूज अँड डोंट्स बद्दल सांगशील? करंट अकाउंट मेंटेन करताना काय करावं, तर सगळ्यात महत्त्वाचं शिस्त. तर सगळ्या गोष्टींमध्ये शिस्त दिसायला हवी, करंट अकाउंटमध्ये सुद्धा. म्हणजे टॅक्स पेमेंट्स रिलेटेड असतील, म्हणजे GST, TDS, ॲडव्हान्स टॅक्स किंवा आणि कुठल्या पद्धतीचे टॅक्स, तर ते जर पैसे त्या स्पेसिफिक अकाउंटमध्ये जमा होत असतील तर त्याचा उपयोग फक्त त्याच कारणासाठी व्हायला पाहिजे. ते योग्य वेळी व्हायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक रिटर्न वेळेवर जायला पाहिजे, प्रत्येक पेमेंट्स विदिन ड्यू डेट जायला पाहिजे. ही शिस्त पाळणं महत्त्वाचं आहे. आणि हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, याचं एक रेटिंग असतं. सो बेसिकली बिझनेस पुढे मागे कधी विकायची वेळ आली किंवा हँडओव्हर करायची वेळ आली तेव्हा याला एक वेगळं वेटेज दिलं जातं. सगळ्यात दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे पर्सनल एक्सपेन्सेस तुमच्या बिझनेस अकाउंटमधनं करणं आवर्जून टाळलं पाहिजे. म्हणजे नाहीच ही गोष्ट. तुमचा जो पर्सनल खर्च आहे तो करण्यासाठी तुम्ही तुमच्या सेव्हिंग अकाउंटला ट्रान्सफर करून घ्या. दर महिन्याला सॅलरी घ्याच. हा मला वाटतं महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याचदा असं होतं की सॅलरी घेण्यापेक्षा तिथे फंड दिसतोय हे महत्त्वाचं वाटतं बिझनेसमनला, नाही करंट नाही अकाउंटमध्ये. नाही, ज्या दिवशी तुम्ही सॅलरी विड्रॉ करायला सुरुवात कराल त्या दिवशी तुम्हाला तुमचा बिझनेस आणि छान पद्धतीने आणि त्याच्यामध्ये कारण पैसा एन्करेजमेंट देतो आणि मग असं वाटतं की ओके, मला हे रिटर्न मिळतात, माझ्या बिझनेससाठी मला मिळतात. सो ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमची सॅलरी कंपल्सरी इतरांबरोबर करा त्याच दिवशी त्याच वेळेला. आणि त्या जे काही अमाऊंट तुमच्या पर्सनल अकाउंटला ट्रान्सफर होणार आहेत त्यातनंच तुमचे पर्सनल खर्च करा. अरे हा खर्च मी माझ्या करंट अकाउंट थ्रू करतो, मला GST बेनिफिट मिळणार आहे, असं काहीही करू नका. बेसिकली पर्सनल आणि बिझनेस या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या खर्चाच्या बँक अकाउंटच्या दृष्टीने सगळ्याचाच विचार करून वेगळ्याच ठेवा पहिल्या दिवसापासून. त्याच्यामुळे तुमची जर्नी खूप सोपी होणार आहे आणि तुमचा वेळ आणि तुमचं कामं सगळीच ह्याच्यामुळे आणि सोपी होणार आहेत. तुम्हाला तुमच्या बिझनेसवर लक्ष देता येणार आहे. त्यानंतर योग्य वेळी योग्य गुंतवणूक करा. फायनान्स रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर ठेवा पहिल्या दिवसापासून. नियोजन ही दुसरी बाजू आहे. नियोजन कसलं करायचं आहे, तर मी म्हटलं तसं की टॅक्स संदर्भातलं नियोजन करायचं आहे. त्यानंतर रिसिट्स म्हणजे कस्टमरकडनं कधी कुठले पैसे येणार आहेत याचं पण प्लॅनिंग करायचं आहे. ते सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होतं आहे ना हे क्रॉस चेक करत राहा. नियोजन पेमेंट रिलेटेड म्हणजे वेंडर जे तुम्ही पे करणार आहात
त्यांच्याशी क्रेडिट टर्म आधीच डिस्कस करा आणि त्यांना त्या वेळेला पेमेंट करा, कारण हे तुमचं मार्केटमध्ये क्रेडिट क्रिएट करणार आहेत. सो मार्केट गुडविल, क्रेडिट क्रिएट करण्यासाठी नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. कायद्याचे पालन करा, योग्य वेळी योग्य रिटर्न्स भरा. म्हणजे काही काही गोष्टी मी पुन्हा पुन्हा सांगते कारण त्या फार गरजेच्या आहेत. काय करू नका किंवा कोणत्या गोष्टी टाळाव्यात, तर फक्त कॅश बिझनेस करणार, मला हे बँकिंग करायचंच नाही आहे, कॅश ओनली, अशा गोष्टी करू नका. ग्रोथ होण्यासाठी तुम्ही अडॉप्ट केलं पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी दाखवली पाहिजे आणि ते करण्यासाठी जे काही नवीन गोष्टी आहेत ज्याचा उपयोग तुमच्या बिझनेससाठी होणार आहे त्या गोष्टी नक्की करा. लहान खर्चांकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे रोज हॉटेलमध्ये चाललं आहे किंवा ट्रॅव्हलचा खर्च खूप वाढला आहे, तर या गोष्टी दिसताना असं वाटतं की अरे 200 रुपयेच खर्च झाले, पण रोज होत असतील तर ती मोठी अमाऊंट होऊ शकते आणि जर वर्षाचं धरलं तर खूप मोठी. सो ती मोठी अमाऊंट असेल किंवा नसेल किंवा म्हणजे मटेरियल आहे की नाही यापेक्षा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. उत्पन्नाचा अंदाज नेमका बांधा आणि त्याच्यामध्ये अतिशयोक्ती नको. म्हणजे मी खूप बघते की एक्झिबिशन आहे म्हणून खूप स्टॉक करतात आर्टिस्ट किंवा एक्झिबिशनमध्ये ड्रेस मटेरियल वगैरे विकणारे भरपूर स्टॉक आणतात, पण तो विकला गेला नाही तर त्याच्यामध्ये पैसे अडकून राहतात आणि तो फॅशन बेस्ड असेल तर आणि रिस्क आहे, कारण ती फॅशन चेंज झाली तर मग तुमच्याकडे पर्याय उरत नाही तुम्हाला डिस्काउंट काढण्याशिवाय किंवा स्क्रॅपमध्ये सेल करण्याशिवाय. सो पैसे अडकवू नका, योग्य अंदाज बांधा. उत्पन्नाचे अंदाज बांधताना जर मदत लागणार असेल तर ती योग्य व्यक्तीकडनं घ्या. पेमेंट टर्म्स मी म्हटलं तसे योग्य वेळी करा, ते आधीच डिस्कस करा. निगोशिएशन करता येत असेल तर करा. ऑडिट्स आणि रिव्ह्यू इग्नोर करू नका. रिव्ह्यू जर तुमचं ठरलं आहे की दर महिन्याला आपण फायनान्शियल्स घेऊन बसायचं आहे, ते चेक करायचं आहे, बजेट्सबरोबर मॅच करायचं आहे आणि ती ऑनगोईंग प्रोसेस आहे, त्याची काही टाईमलाईन्स आहेत तर त्या सगळ्या फॉलो करा. व्यवसाय जेव्हा वाढत असतो ना तेव्हा लोकांना वाटतं की अरे भरपूर कॅश आहे माझ्याकडे, आता मी 2 कम्प्युटर प्लॅन होते, मी 4 घेतो. तर असं करू नका. तुमचा प्लॅन जो होता त्याच्याप्रमाणेच करा. हां, काही वेळा प्लॅनमध्ये बदल करायला लागतात, ते नक्कीच करा, पण त्याची गरज आहे का बघा आणि मगच करा. म्हणजे आवश्यक तेवढाच कॅश आउटफ्लो करा. सो कॅश आउटफ्लो आणि इनफ्लो ह्याच्यावर तुमची नजर असू द्या. तुम्ही प्रत्येक गोष्ट करताना त्यामागे तुमचा पूर्ण विचार झाला आहे आणि मगच ती एक्झिक्यूट करताय हे बघा. आणि हे सगळं जेव्हा आपण करतोय तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस करणाऱ्या लोकांना वाटतं की हे अकाउंटिंग आहे, हे गव्हर्नमेंटसाठी करतोय, हे बँक अकाउंट काही मला उपयोगाचं नाही, मला बिझनेस समजतो, तर ते तसं नाही आहे. तर फायनान्शियल मॅनेजमेंट हे म्हणजे फक्त रेकॉर्ड किपिंग नाही आहे आणि ते पण दुसऱ्यासाठी रेकॉर्ड किपिंग किंवा माझ्या बिझनेसला उद्या मला कोणाला हँडओव्हर करायचं आहे एवढाच लिमिटेड पर्पज नाही आहे त्याचा. तर हे म्हणजे शिस्त आहे. तुमचं बँक अकाउंट कसं ऑपरेट होतं याच्यावरनं तुमची क्रेडिटॅबिलिटी कळते. उद्या बँका जेव्हा तुम्हाला कुठले ऑफर्स देणार आहेत, लोन ऑफर करणार आहे, तेव्हा मागे बघणार आहे की एक्झॅक्टली तुम्ही पेमेंट्स, रिसिट कसं मॅनेज करताय. सो हे तुमचं रोजचं काम आहे ज्याच्यामुळे तुमची एक क्रेडिटॅबिलिटी तयार होणार आहे. आणि आर्थिक शिस्त म्हणजेच लॉंग टर्म यश किंवा लॉंग टर्म त्याचे तुम्हाला पडसाद दिसणार आहेत. तुम्ही शाश्वत यश तुम्हाला जर हवं असेल तर आर्थिक शिस्त फार महत्त्वाची आहे. आणि टू क्लोज इट मी असं म्हणेन की आर्थिक जागरूकता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणून बँक अकाउंटमध्ये ऑपरेशन्स करताना सतत बघा, सतत मॉनिटर करा आणि तुमचा व्यवसाय आणि तुमचे इनफ्लो आउटफ्लो एकमेकांशी मॅच करतायत ना, स्ट्रॅटेजिकली ऑल्सो आणि लॉजिकली ऑल्सो, हे सतत पडताळून पहा. थँक्यू अर्पिता. मला वाटतं की हा खूपच महत्त्वाचा विषय झाला. म्हणजे आपण सुरुवात करंट अकाउंट कसं उघडायचं इथनं केली आणि त्याची शेवट येईपर्यंत त्याच्या रिलेटेड सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या की करंट अकाउंट थ्रू तुम्ही बिझनेसचा कॅश फ्लो कसा नीट मेंटेन करू शकता, एक्सेस कॅश जर येत असेल तर तुम्ही ती इन्व्हेस्ट कशी करू शकता किंवा ती सिक्युअर कशी करू शकता. आणि रनवे हा पण एक महत्त्वाचा मुद्दा म्हणलीस तू की पुढच्या 3 महिन्याचे 6 महिन्याचे जे तुमचे खर्च आहेत त्याचा विचार करून तो कॉर्पस तुमच्या अकाउंटमध्ये कायम राहील
हे कसं तुम्ही बघू शकता, सीझनल बिझनेस असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे, असे वेगवेगळे मुद्दे यात कव्हर झाले. आणि मला खात्री आहे की आपल्या लिस्नर्सला, विशेषतः एंटरप्रेन्योर्सला आणि व्यावसायिकांना यातनं अनेक उपयुक्त टिप्स या मिळाल्या असतील. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. श्रोते हो, बिझनेसची बाराखडीचा नवीन पॉडकास्ट दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होत असतो. जर तुम्ही अजून हा पॉडकास्ट सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा, म्हणजे प्रत्येक नवीन एपिसोडचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. भेटूया पुढच्या बुधवारी. Disclaimer. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guest, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information presented.